नमस्कार मित्रांनो, 10वी-12वीच्या परीक्षा आता नुकत्याच संपन्न झालेल्या आहेत. या परीक्षेनंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न येतो की आता पुढे काय. मित्र, नातेवाईक, पै-पाहुणे सर्वांकडून एकच विचारणा येते की आता पुढे काय करणार आहेस. आणि या संदर्भातली चिंता प्रत्येकाच्या मनात असते. ती केवळ विद्यार्थ्यांच्याच नाही तर पालकांच्याही मनात असते. या प्रश्नासंदर्भातील संपूर्ण विश्लेषण करणारा हा व्हिडिओ आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला केवळ 10वी-12वी नंतर कोणती शाखा निवडायची आहे किंवा पुढे भविष्यात तुम्ही काय करणार आहात या संदर्भातीलच केवळ माहिती या व्हिडिओतून देणार नाही. मी केवळ तुम्हाला पुढील शाखा निवडायला तर मदत होईलच, पण त्याचबरोबर भावी आयुष्यामध्ये नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या दिशेने तुम्हाला गेलं तर यश मिळेल या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. खरं तर हा व्हिडिओ 3 लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यातला पहिला म्हणजे विद्यार्थी स्वतः. विद्यार्थी जे सध्या 10वी-12वी झालेले आहेत ते तुम्हाला खरं तर युट्यूबवर अशी शैक्षणिक माहिती देणारे व्हिडिओ पाहताना कमीच आढळतील. ते कुठेतरी गेम खेळताना किंवा सोशल मीडियावर दिसतील. परंतु खरंच जर आपण विद्यार्थी असाल आणि हा व्हिडिओ आपल्या पाहण्यात आलेला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या भावी आयुष्यासाठी, संपूर्ण जीवनासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ बनणार आहे. दुसरा घटक आहे ते म्हणजे पालक. आपले सर्व पालकांच्या मनामध्ये एकच चिंता असते की आता माझ्या मुलाची 10वी झालेली आहे, 12वी झालेली आहे, पुढे त्याचं करिअर कसं बनेल, भावी आयुष्यामध्ये त्याला नेमकं काय करावं लागेल, काय केल्यानंतर त्याला नक्की यश मिळेल या संदर्भातली चिंता संपूर्ण पालकांच्याच मनामध्ये असते. जर आपण पालक असाल तर आपण हा व्हिडिओ पाहाच, त्याचबरोबर आपल्या पाल्याला सुद्धा त्या ठिकाणी आपण घेऊन बसू शकता. त्याचबरोबर तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे शिक्षक. आता मी स्वतः एक शिक्षक आहे, शिक्षण क्षेत्रातला माझा थोडासा अनुभव आहे. त्या अनुभवाअंती मला शिक्षकांना सुद्धा हे सांगायचं आहे की आपला हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा हा शेवटपर्यंत पहा. त्यातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं तुमचं कौशल्य नक्कीच विकसित होईल किंवा तुमचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या पुढे हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. खरं तर म्हटलं जातं की शांततेच्या काळामध्ये जर आपण कष्ट घेतले तर भावी आयुष्यामध्ये आपल्याला त्या संदर्भामध्ये खूप त्रास सहन करावा लागत नाही. म्हणजे केवळ युद्धजन्य परिस्थिती असताना डायरेक्ट कष्ट करणं यापेक्षा शांततेच्या काळामध्ये आपण परिश्रम करणं गरजेचं आहे. आता या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी सुरुवातीलाच तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचं जे काही संपूर्ण महत्व आहे ते लक्षात येईल. आणि ही कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही आपला माइंड क्लिअर ठेवा की आपल्याला या व्हिडिओच्या अखेरपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती या निमित्ताने मिळेल आणि आपल्याला दुसरं काहीही पाहण्याची गरज लागणार नाही. मित्रांनो, कथा ऐकण्यापूर्वी माझी एक विनंती आहे आपणाला की आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यानंतर सुद्धा या व्हिडिओचा दुसरा भाग केवळ स्पर्धा परीक्षांसाठी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 10वी-12वी नंतर स्पर्धा परीक्षा मध्ये करिअर करायचं आहे यांच्यासाठी मी दुसरा भाग स्वतंत्र बनवणार आहे. त्यामुळं तो व्हिडिओ आल्यानंतर सुद्धा त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. त्यामुळे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर आपण कथेला सुरुवात करूया. छोटीशी 1 मिनिटाची कथा आहे. 2 भाऊ असतात, 2 सख्खे भाऊ असतात. त्यातील एक भाऊ जो आहे तो खूप श्रीमंत, उद्योगी आणि त्या परिसरामध्ये खूप नावाजलेला असतो. त्याचा सगळीकडे नावलौकिक असतो. त्याचा दुसरा भाव हा थोडासा व्यसनी आणि सर्व क्षेत्रामध्ये अपयशी झालेला असतो. आता हे एकदम कॉन्ट्राडिक्टरी असं चित्र असतं की 2 एका आई वडिलांची सख्खी मुलं यांच्यामध्ये 2 वेगवेगळी एवढी भिन्नता कशामुळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली याचं सर्वांनाच कुतूहल असतं. एका पत्रकाराच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की आपण आपल्या या 2 भावांशी चर्चा करूया आणि नेमकं त्यांना समजून घेऊया की आपण यातील यशस्वी जो भाऊ आहे त्याचं नेमकं कारण काय आहे आणि जो अयशस्वी भाव आहे त्याचं नेमकं कारण काय आहे हे आपण जाणून घेऊया. म्हणून तो काय करतो पत्रकार, तो जातो आणि सगळ्यात अगोदर तो यशस्वी भावाची भेट घेतो. यशस्वी भावाला विचारतो की तुझ्या यशामागचं नेमकं रहस्य काय आहे, तू एवढा मोठा आज यशस्वी झालास त्याच्या मागं नेमकं काय कारण आहे. तर तो म्हणतो माझे वडील. ते म्हणते असं कसं काय, म्हणजे काय नेमकं तुझ्या वडिलांकडून तो शिकला. तर तो म्हणतो की माझे वडील हे व्यसनी होते आणि त्यांनी आयुष्यामध्ये खूप मोठं अपयश सहन करावं लागलं होतं. त्या लहानपणापासून मी त्यांना पाहत आलेलो आहे आणि तेव्हापासून मी ठरवलेलं आहे की जसे माझे वडील आहेत तसा मी बनणार नाही, मी त्यापेक्षा वेगळा बनेन, मोठा बनेन. त्यानंतर तोच पत्रकार दुसऱ्या भावाकडे जातो जो की व्यसनी असतो आणि अपयशी झालेला असतो. त्या व्यसनी भावाला तो विचारतो की बाबा तुझ्या या अपयशाचं नेमकं कारण काय आहे. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तोही म्हणतो की माझे वडीलच. दोघांचं उत्तर तेच. तो म्हणतो
असं कसं काय, पत्रकार विचारतो. तर तो म्हणतो की माझे वडील व्यसनी होते, अपयशी होते, तर माझ्याकडून तुम्ही काय वेगळी अपेक्षा करणार, मी हे सगळे त्यांचेच गुण घेतले. मित्रांनो, एकच पालक आहे, परंतु फरक आहे दोघांच्या दृष्टिकोनातील. एकानं चांगलं बघितलं, दुसऱ्यानं वाईट बघितलं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला हा दृष्टिकोन देण्याचा माझा प्रयत्न राहील. आता सगळ्यात अगोदर आपण पाहूया ते म्हणजे इयत्ता 10वी, ज्यांची 10वी झालेली आहे त्यांच्यासाठी आपण ज्या सर्वसाधारणपणे एक एक स्ट्रीम पाहू. पहिला आहे ते 10वी नंतर आपल्याला शाखा यावेळी निवडावी लागते. म्हणजे तुम्हाला आर्ट्सला जायचंय, कॉमर्सला जायचंय, सायन्सला जायचंय, ITI करायचंय किंवा आणखीन एखादा डिप्लोमा करायचाय, या संदर्भातला निर्णय सुद्धा तुम्हाला आत्ताच घ्यावा लागतो. त्यातील पहिला आपण जी फील्ड जर आपण घेतली ती म्हणजे आर्ट्स, 11वी 12वी आर्ट्स. आता आपल्या सगळीकडेच आर्ट्स हा तसा थोडासा म्हणजे कमी लेखला जाणारा विषय आहे, परंतु यामध्ये पुढं काही संधी आहेत. यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये कोणत्या संधी आहेत हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये नंतर पाहणार आहोत. त्यानंतरच दुसरी स्ट्रीम आहे ती म्हणजे कॉमर्स, वाणिज्य शाखा. 11वी 12वी कॉमर्स हे सुद्धा आपल्याला निवडता येतं. त्यानंतर आहे सायन्स, ही तिसरी शाखा, ज्यामध्ये बहुतांश पालकांचा, विद्यार्थ्यांचा कल विज्ञान या शाखेकडे असतो. त्यानंतर आहे ITI आणि लास्टला आहे ते म्हणजे डिप्लोमा कोर्सेस. आता हे आपण ओळीनं एक 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 बघत जाऊया. पहिल्यांदा आपण 10वी नंतर जर समजा आपण 11वी 12वी आर्ट्स हे माध्यम निवड. पहिला मुद्दा, हा माध्यम कुणीही निवडू शकतो. आर्ट्स खूप कमी आहे, विज्ञान कॉमर्स खूप महान आहे असं काहीही नाही. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणती शाखा आपण निवडलेली आहे यावर काहीही अवलंबून. आता 10वी नंतर जर आपण 11वी 12वी आर्ट्स निवडलं तर आपल्याला पुढं त्यामध्ये आपण BA आणि MA करू शकतो. आता BA MA केल्यानंतर त्यामध्ये नंतर आपल्याला वेगवेगळे म्हणजे B.Ed असेल, D.Ed असेल, आणखीन वेगवेगळ्या संधी या ठिकाणी उपलब्ध होतात. आपल्याला प्राध्यापक होण्याची जर इच्छा असेल तर हा मार्ग सुद्धा आपल्याला निवडता येतो. त्याचबरोबर कॉमर्स ही जी शाखा आहे 10वी नंतर निवडायची, ती आत्ताच आपण ठरवायला हवं. कारण कॉमर्समध्ये तुम्हाला पुढे जाऊन जर समजा आर्थिक क्षेत्रामध्ये म्हणजे इकॉनॉमिक्सशी रिलेटेड क्षेत्रामध्ये जर काम करण्याची इच्छा असेल तर कॉमर्स, वाणिज्य हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतरचा विषय आहे सायन्स, ज्याच्याकडे आता खरं तर खूप मोठे लोंढे येत आहेत. म्हणजे मुलाची इच्छापेक्षा पालकांची इच्छा इतकी आहे की माझा मुलगा सायन्सला जावा आणि तो मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जावा, ही सर्वांचीच इच्छा आहे. परंतु केवळ सायन्स आहे म्हणूनच सर्व काही होईल असंही काही नाहीये मित्रांनो. आता यामध्ये जो मूलभूत भेद आहे तो मात्र मला तुम्हाला या ठिकाणी सांगावा लागेल की ज्याचं 11वी 12वी आर्ट्स झालंय तो कॉमर्स किंवा विज्ञान घेऊ शकत नाही. ज्याचं 11वी 12वी विज्ञान झालंय तो मात्र सर्व शाखांमध्ये पुढे प्रवेश घेऊ शकतो. म्हणजेच 11वी 12वी आर्ट्स झालेला BCom किंवा BSc ला ऍडमिशन घेऊ शकत नाही. त्याऐवजी 11वी 12वी विज्ञान झालेला मात्र BA ला ऍडमिशन भविष्यामध्ये घेऊ शकतो. हाही यातला एक फरक आहे. त्यानंतरचं जे चौथं आपण शाखेबद्दल जे चर्चा केली ते म्हणजे ITI. यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. खरं तर वेल्डिंग, प्लंबिंग आहे, फिटर आहे, वेगवेगळे कोर्सेस आहेत. मित्रांनो, खरं तर इथून पुढं आज आपण मुलांना एक प्रकारचं कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने तयार करतो, परंतु खरं भविष्यामध्ये स्किल ओरिएंटेड बिझनेसना खूप महत्व येणार आहे. म्हणजे लोकांना सर्व्हिस पुरवणारी माणसं आता खूप कमी झालेली आहेत. ज्यांना खूप लवकर नोकरी हवी आहे, जॉब हवा आहे, उद्योजक त्यांना स्वतःच बनायचं आहे, ते तात्काळ जॉबसाठी आपण ITI सारखं क्षेत्र सुद्धा निवडू शकतो. कारण एक लक्षात घ्या, भविष्यामध्ये काम करणारी माणसं खूप कमी आहेत. आज त्याचं मूल्य इतकं वाढलेलं आहे की त्यामध्ये आपल्याला 100% यश येऊ शकतं. त्यानंतरची जी शाखा आहे ती म्हणजे आपण विज्ञान शाखेची चर्चा आपण डिटेल्समध्ये करणार आहे BScच्या माध्यमातून. त्यानंतरचा जो विषय आहे तो म्हणजे डिप्लोमा कोर्सेस. त्यामध्ये आपण डिप्लोमा इंजिनिअरिंग सारखं माध्यम या ठिकाणी निवडू शकतो. आता समजून चालो की आपल्या समोरचे जे विद्यार्थी आहेत, आपण 10वी नंतरचा थोडासा ग्लान्स घेतला, परंतु मेन जे आपली फील्ड चालू होते ती म्हणजे 12वी नंतर. समजा आपली 12वी पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला 12व्या विषयामध्ये काय करायचं आहे हा आपल्या समोरचा खूप मोठा प्रश्न आहे.
आता तुमचं समजा 12वी आर्ट्स झालंय, धरून चाला तुमचं 12वी आर्ट्स झालंय, काही चिंता करण्याचं कारण नाही. 12वी आर्ट्स नंतर तुम्ही BA ला ऍडमिशन घेऊ शकता. BA बरोबर काही मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतात. आता स्पर्धा परीक्षे संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बोलणार नाही, यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ शूट करणार आहे, तोही आपण पहा. आता त्याबरोबर 11वी 12वी नंतर सुद्धा म्हणजे आज BA प्लेन BA इंग्लिश असेल, BA इकॉनॉमिक्स असेल, असे विषय निवडून सुद्धा आपल्याला BA चांगल्या मार्काने पास होऊन भावी आयुष्यामध्ये आपल्याला त्यामध्ये नेट सेट PhD करून आपल्याला त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्राध्यापक होण्याची सुद्धा संधी या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. या ठिकाणी आपली आवड कशात आहे हे आपण पाहिलं पाहिजे. दुसरं जे शाखा आहे ते म्हणजे समजा आपलं 12वी कॉमर्स झालंय, आपण 12वी कॉमर्स नंतर BCom करण्याचा निर्णय घेतला, तर BCom नंतर आपण आर्थिक क्षेत्रामध्ये म्हणजे ऑडिटिंग आणि अकाउंटिंग हे जे विषय आहेत, खरं तर माझं स्वतःच कॉमर्स झालेलं असून सुद्धा मी आज शिक्षक आहे, म्हणजे माझं कॉमर्स होऊन सुद्धा मी पुन्हा MA BEd करून शिक्षक झालो. परंतु त्याचा एक फायदा असा होतो की कॅल्क्युलेटिंग जे आहे ते खूप चांगलं जमतं. ज्यांना मॅथ्समध्ये आवड आहे आणि अकाउंटिंग आणि बाकीच्या गोष्टीमध्ये इकॉनॉमिक्समध्ये ज्यांची आवड आहे ते 100% BCom करू शकतात. तिसऱ्या फील्डबद्दल आपल्याला थोडंसं विस्तारानं बोलावं लागेल, कारण 11वी 12वी सायन्स नंतर खूप मोठा स्पॅन आपल्यासमोर उपलब्ध होतो. कारण 11वी 12वी सायन्सवाला BA करू शकतो, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 11वी 12वी सायन्स नंतर 2 महत्वाचे ऑप्शन तयार होतात, एक म्हणजे इंजिनिअरिंग आणि दुसरं म्हणजे मेडिकल. इंजिनिअरिंगसाठी आपल्याकडे JEEची परीक्षा असते आणि मेडिकलसाठी नीटची परीक्षा असते. यामध्ये JEE साठी आपल्याला मॅथेमॅटिक्स हा सब्जेक्ट असणं कंपल्सरी आहे, म्हणजे PCM असणं गरजेचं आहे. त्यात फक्त जर आपल्याला मेडिकल फील्डला जायचं असेल तर आपल्याला बायोलॉजी असणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला B फॉर बायोलॉजी हा विषय असणं गरजेचं आहे. यासाठी संपूर्ण देश पातळीवर परीक्षा होते आणि त्या परीक्षेतील रँकिंगच्या आधारावर आपल्याला पुढे प्रवेश मिळतात, म्हणजे कोणतं कॉलेज मिळणार हे आपल्याला त्या सगळं रँकवर अवलंबून होतं. त्याचबरोबर आपण या 2 शाखांबरोबरच, कारण सगळा ओढा आता तिकडेच चाललेला आहे, त्याचबरोबर आपण अनेक इतर क्षेत्र सुद्धा निवडू शकतो, की जसं आहे D फार्मा आहे, B फार्मा आहे. फार्मसीमध्ये सुद्धा एक आपल्याला केमिकल फॅक्टरीजमध्ये जॉब लागू शकतात किंवा आपण स्वतःचं मेडिकल स्टोअर सुद्धा ओपन करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला तिसरा चौथा मार्ग या BSc बरोबर आपल्याला प्लेन BSc केमिस्ट्री BSc मॅथ्स या लोकांना सुद्धा आता सध्या खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, म्हणजे यामध्ये चांगल्या दर्जाची लोक आता मिळत नाहीत. संशोधनाला सुद्धा खूप मोठा स्कोप या माध्यमातून आपल्याला. 11वी 12वी नंतर ज्यांचं 12वी सायन्स झालंय ते NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी खडकवासलेला आहे तिथं सुद्धा आपल्याला प्रवेश घेता येतो. त्यासाठी स्वतंत्र परीक्षा असते, त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हावं लागतं, त्यासाठी सुद्धा आपल्याला वेगळी तयारी करावी लागते. त्याचबरोबर आपल्याला जर आपली BSc पूर्ण असेल, BSc बरोबरच काही जण BSc नर्सिंग म्हणजे पॅरामेडिकल जी सेक्टर्स आहेत, नर्सेसचं आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. याशिवाय आता या सर्वांना कंबाईन करणार म्हणजे लॉ सारखा विषय आहे, जिथं आज मराठी माणसांचा टक्का खूप कमी आहे. आपण जर हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जर गेलो तर चांगल्या दर्जाचे नावाजलेले वकील म्हणजे मराठी लोक कमी आहेत तिथं, मराठी माध्यमाचं, कारण तिथलं जे माध्यम आहे ते इंग्लिश असतं. हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये युक्तिवाद करावा लागतो. ज्यांना युक्तिवाद करण्यामध्ये आवड आहे, ज्यांचं भाषेवर प्रभुत्व आहे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे, ते लॉचा सुद्धा मार्ग निवडू शकतात. मित्रांनो, सगळ्यांनी एकाच दिशेला धावून त्यातून काही खूप वेगळं साध्य होणार नाही, काहीतरी वेगळा विचार करण्याची स्टेज ही आलेली. या वेगळ्या विचारासंदर्भात एकच मला एक छोटीशी गोष्ट आठवली, मी तुम्हाला सांगतो. लोकमान्य टिळकांना त्यांच्या एका टीकाकाराने प्रश्न विचारला की जर तुमच्या नातवाने चपलाचं दुकान जर टाकलं तर तुम्हाला कसं वाटेल? तर टिळकाने जे उत्तर दिलं ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टिळक म्हणतात की त्यानं चपलाचा जरी व्यवसाय टाकला तरी मला काही वाईट वाटणार नाही, परंतु त्याची चप्पल जो कोणी घालेल त्याने मात्र म्हटलं पाहिजे ही टिळकाच्या नातवाची चप्पल आहे. म्हणजे जे काही आपण करणार आहे त्यामध्ये जोपर्यंत आपण एक्सलन्सी मिळवत नाही, तो आपला तो 3 इडियट्स मधला डायलॉग आहे ना, सक्सेस के पीछे मत भाग, आप काबिल बनो. अगर आप काबिल बन जाओगे तो सक्सेस अपने आप को मिल जाएगा. त्याचबरोबर आपण हल्ली पाहतो की
वेगवेगळ्या क्षेत्रातून कितीतरी माणसं समोर येत आहेत. म्हणजे आता यूट्यूब असेल, रील स्टार असतील, हे काही खूप शिकलेली माणसं यामध्ये कमी आहेत, परंतु त्यांचं सुद्धा खूप मोठं उत्पन्न या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे आपल्याला मध्ये जर कोणतंही कौशल्य असेल तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. मित्रांनो, जी मुलं हा व्हिडिओ पाहतात त्यांनी एक छोटीशी म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की जो या टप्प्यामध्ये आयुष्याच्या एक 5 ते 7 वर्ष कष्ट करेल, लक्षात घ्या, केवळ 5 ते 7 वर्ष जो कष्ट करेल त्याचं पूर्ण पुढचं 50-60 वर्षाचं आयुष्य एकदम सुखी होऊन जाणार आहे. परंतु या 5 ते 7 वर्ष जो मजा करेल, जो ऐश करेल, त्याची पुढची 50 वर्ष आयुष्याची सगळी बर्बादीमध्ये जाणार आहेत. म्हणजे असं नाही की तुम्ही सर्व परिस्थितीत त्याग करूनच तुम्ही आता अभ्यासाला लागा किंवा हे सर्व करून आपल्याला आपल्या करिअरवरती फोकस करण्याची हीच ती वेळ आहे. कारण केवळ एखादा माणूस खूप हुशार आहे, ब्रिलियंट आहे म्हणून तो यशस्वी होत नाही. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे कष्ट आणि कष्टामधलं सातत्य. जो सातत्यपूर्ण कष्ट करेल, आता आपण सर्वजण समजून चाला एकाच स्टेजवर आहोत. असं नाही की कुणाला तरी इतके मार्क पडलेत, कुणाला कमी मार्क पडलेत म्हणून तो मागे आहे, पुढे आहे, असं काही सुद्धा नाहीये. सर्वजण आपण एका स्टेजवरच आहोत. इथून पुढे जो पुढील आयुष्यासाठी, पुढील दिशासाठी, पुढील आपल्या जीवनासाठी जो योग्य पद्धतीने सामोरं जाईल तोच खरा यशस्वी होणार आहे. हे तुम्ही खूणगाठ मनाशी बांधून ठेवा की आपल्याला पुढे जर जाऊन यशस्वी व्हायचं असेल तर सातत्यपूर्ण कष्ट करण्याशिवाय काहीही पर्याय नाही. केवळ हुशार आणि बुद्धिमान असून आयुष्यामध्ये यश मिळत नाही. आपल्या आजूबाजूला अशी शेकडो उदाहरणं आहेत की ज्यांना परीक्षेमध्ये कमी मार्क आहेत पण जीवनामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. म्हणजे अनेक क्षेत्र आहेत, आपण पाहता की स्काय हॅज नो लिमिट, अशा प्रकारची अवस्था आहे की तर हीच ती वेळ आहे मित्रांनो. आपण बाकी कोणत्याही गोष्टीकडे जास्त लक्ष न देता आता आपल्या ह्या ज्या मिळालेल्या वेळामध्ये की मी पुढे काय होणार आहे, माझ्या भावी आयुष्यामध्ये मी नेमकं काय करणार आहे, या संदर्भातलं संपूर्ण निर्णय घेऊन त्यानुसार आपली पावलं टाकण्याचं हेच ते वय आहे. तुम्ही 100% यामध्ये यशस्वी व्हाल जर तुम्ही तुमच्या कामावरती फोकस राहाल. या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे आपण कोणासाठीही करत नाहीये, आपण स्वतःसाठी करत आहोत. आई वडील असतील, शिक्षक असतील किंवा आणखीन कोणी असतील, समाज असेल, या सर्वांपेक्षा आपण आपल्या स्वतःसाठी जिम्मेदार बनून आपलं भावी आयुष्य घडवण्यासाठी प्रयत्न करण्याची हीच ती वेळ आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडंसं 10वी-12वी नंतर नेमक्या कोणत्या शाखा निवडाव्या या संदर्भातल्या तुमच्या मनातल्या शंका दूर होण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतरचं जे सगळ्यात मोठं क्षेत्र आहे स्पर्धा परीक्षा, की 10वी-12वी नंतरच किंवा 10वी-12वी चालू असतानाच आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं नेमकं कशा प्रकारे सामोरं गेलं पाहिजे या संदर्भातला मी व्हिडिओ स्वतंत्र बनवणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा आपण जरूर पहा. या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर